गेट लावू जाऊ नका. 7 दिवसापर्यंत गेट अजिबात लावायचं नाही बरं का. गेट थोडासा उघडा ते. आज कथेचा असणारा जो दिवस आहे तो असणारा चतुर्थ असणारा हा दिवस आहे. आणि आज चतुर्थ दिवस म्हटलं की आज श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जन्मोत्सव आपल्याला या कथेमध्ये असणारा सादर करायचा असतो. कथेच्या बाबतीमध्ये कालपर्यंत आपण नुसतं ग्रंथाचं असणारं महात्म्य पाहिलं आणि महात्म्य पाहिल्याच्या नंतर सूत महर्षींना शौनकांनी असणारा काही प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न म्हणजे असा की सांगा, श्रीकृष्ण भगवंतांनी देवकी मातेच्या पोटी नेमका का जन्म घेतला. दुसरी गोष्ट म्हणजे देवकी मातेच्या पोटी जन्माला आले आणि कोणकोणत्या लीला देवानं केल्या, ह्या लीला असणाऱ्या आम्हाला सांगा. बरं, नेमका देव अवतार तरी का घेतो याचं उत्तर आम्हाला द्या. दुसरी गोष्ट, श्रीकृष्ण भगवंतांनी पृथ्वी तल सोडून गेल्याच्या नंतर 5 पांडवापैकी जो धर्म आहे नेमका तो धर्म शरण तरी कुणाला गेला, हे आम्हाला असणारे उत्तर द्या. त्यावेळेला सूत महर्षीने असणारे काही कारण सांगण्याकरता सुरुवात केलेली आहेत. एक म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, देवकीच्या पोटी आणि वसुदेवाच्या पोटी श्रीकृष्णानं भगवंतांनी याच्याकरता जन्म घेतला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देवानं का अवतार घेतला याचं पहिलं कारण सांगितलं. त्याचं कारणाचं उत्तर असं आहे, देव कधी अवताराला येतो, जब जब होई धर्म की हानि, जब जब होई धर्म की हानि, हानि जब जब होई धर्म की हानि, जब जब होई धर्म की हानि, बाढ़े असुर अधम अभिमानी, असुर अधम अभिमान, जब जब होई धर्म की हानि, जब जब होई धर्म की हानि,
जब जब होई धर्म की हानी, बाढे असुर अधम अभिमानी. देव कधी अवताराला येतो याचं पहिलं उत्तर सांगितलं. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो, त्या त्या वेळेला देव काय करतो, तिथं येऊन असणारा अवतार कार्य सिद्ध करतो. आता पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे. नंबर 2, स्वच्छंदपणानं देव लीला का करतो, याचं दुसरं उत्तर असं दिलेलं आहे. माणूस जरी झाला, संत जरी झाले, देव जरी झाले, किंवा लहान लेकरू जरी झालं, जरी त्याला खेळण्याकरता जरी कोणी नसेल ना एखाद्या वेळेस, तर देव काय करतो, लहान लेकरू काय करतो, स्वच्छंदपणानं जरी कोणी नसेल तर कधी कधी तो एकटा सुद्धा खेळतो. लहान लेकरू जर असलं ना आणि त्याला जर खाली जमिनीवर टाकलं, जरी त्याच्यासोबत खेळण्याकरता जरी कोणी नसेल, तर एकटंच पाय हलवतं आणि एकटंच हात हलवतं आणि एकटंच हसण्याकरता सुरुवात करतं कधी कधी. पण देवाची लीला अशी आहे, देवाला जर एकट्याला कर्मणा गेलं ना, तर मायेचा असणारा स्वीकार करतो देव, मायेचा अंगीकार करतो आणि अनेक असणारे मायेच्या स्वरूपामध्ये लीला अवतार करून देव त्यांच्याबरोबर असणारा तो खेळतो. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं दिलं, ज्या वेळेला श्रीकृष्ण या पृथ्वी तलाचा त्यांनी त्याग केला आणि वैकुंठ धामाला निघून गेले, त्यावेळेस धर्मरक्षक ब्राह्मण भक्त योगेश्वर, नेमका धर्म हा कुणाला शरण गेला, याचं उत्तर असं आहे. धर्माच्या बाबतीमध्ये वर्णनच असं केलेलं आहे, 5 पांडवापैकी सगळ्यात जर उत्तम कोणी सांगितलं असेल, कधी सुद्धा खोटं जर बोललेला कोण नसेल, तर 1 क्रमांक म्हणजे धर्म. कधी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये त्यानं कधी खोटं बोललं नाही. देवानं स्वतःहून सांगितलं, धर्मा एक दिवस तू खोटं बोल. युद्धाचा प्रसंग आहे, पण युद्धाच्या प्रसंगामध्ये सुद्धा वेळ येऊन सुद्धा धर्मराज खोटे बोलले नाहीत. एक प्रसंग आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो 1 मिनिटामध्ये. द्रोणाचार्याचा मुलगा असणारा अश्वत्थामा हा चिरंजीव आहे, पण चिरंजीव असून सुद्धा द्रोणाचार्याला मारायचं होतं. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी धर्मराजाकडे गेले आणि सांगितलं, बाबा तुला लबाड बोलावं लागेल. सांगितलं, मी देवा लबाड बोलणार नाही, पण एक काम कर, लबाड जर बोलणार नसेल तर एक शब्द मोठ्यानं बोल आणि एक शब्द थोडासा जरा लहान आवाजामध्ये बोल. एवढं जरी बोललास तरी भरपूर झालं बरं का. देवानं सांगण्याकरता सुरुवात केली आणि धर्मराजानं तेवढंच ऐकलं. युद्ध सुरुवात झालं आणि युद्ध सुरुवात झाल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंतानं बोलण्याकरता सुरुवात केली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्याने विचार केला, जो चिरंजीव असणारा व्यक्ती आहे तो मरण कसा नेमका. अनेक लोकांना प्रश्न विचारला, पण सगळेजण म्हणाले अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. त्यांचा विश्वास होता दुसऱ्या लोकांवर नाही, फक्त एकट्या धर्मावर. धर्माकडे गेले, धर्माकडे गेल्याच्या नंतर धर्माला प्रश्न विचारला, धर्मा अरे अश्वत्थामा मेला का. धर्मानं उत्तर दिलं. ते उत्तर कसं आहे लक्ष देऊन ऐका. त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये अश्वत्थामा म्हणायचा एक नर पण होता आणि एक कुंजर पण होता. कुंजर शब्दाचा अर्थ होतो हत्ती आणि नर शब्दाचा अर्थ होतो माणूस. प्रश्न विचारला, अरे नर मेला का कुंजर मेला. त्यावेळेस श्रीकृष्णानं सांगितलं होतं, एक शब्द मोठ्यानं बोलायचा, जोरात बोलायचा आणि एक शब्द थोडासा कमी आवाजामध्ये बोलायचा. युद्ध चालू होतं. युद्ध चालू असताना प्रश्न विचारल्याच्या नंतर धर्मराजानं उत्तर दिलं आणि ते उत्तर असं आहे, नरो. शब्द कसा आहे पहा, नरो वा कुंजरो. याचं उत्तर असं आहे, नर मेला का कुंजर मेला हे मला माहिती नाही, पण शब्द उच्चारित असताना असे उच्चारले, नरो वा कुंजरो. एक बोलला मोठ्यानं आणि एक बोलला कमी आवाजामध्ये. घटना अशी घडली, मोठ्यानं बोललेला शब्द युद्धाच्या प्रसंगामध्ये तो शब्द ऐकू गेला द्रोणाचार्याला. त्यांना असं वाटलं, अश्वत्थामा चिरंजीव असून मेला कसा काय, आणि त्याला नेमकं त्याचे प्राण यमानं नेले तरी कसे काय, चिरंजीव माणसाचे. त्या यमाचीच मी पाहतो म्हणून या शरीरामधला असणारा सूक्ष्म असणारा भाग बाहेर काढला
आणि यमाच्या नगरीला गेले. तोपर्यंत देवानं सांगितलं, हे म्हातारं कधीच मरत नाही बरं का, एवढी संधी आहे, शरीराच्या बाहेर प्राण काढलेला आहे, गदा घाला आणि शरीर नष्ट करून टाका. तेवढ्याच संधीमध्ये द्रोणाचार्याचा अंत करून टाकला. कालांतरानं घटना अशी सांगितलेली आहे, ज्यावेळेला सहदेहानं वैकुंठाला जायचं होतं 5 पांडवांना, त्यावेळेला वर्णन असं केलेलं आहे, धर्मराजाचा एक अंगठा गळून पडला. देवाला प्रश्न विचारला, मी सहदेहानं वैकुंठाला जात असताना माझा एक अंगठा का गळून पडला? मला तर सगळ्या शरीरानं वर जायचंय ना. यमानं सांगितलं, बाबा तुझ्या जीवनामध्ये तू सगळं सत्यानंच आचरण केलंस, पण एका दिवशी थोडंसं आचरण वाईट घडलं बरं का. असं तू एक शब्द मोठ्यानं बोलला आणि एक शब्द कमी आवाजामध्ये बोलला, तेवढ्याच पापामुळं तुझा अंगठा इथं गळून पडला. माझा सांगण्याचा भाग एक आहे, देवानं खोटं बोलण्याकरता सांगितलं, देवानं प्रोत्साहन केलं, देवानं प्रोत्साहन करून सुद्धा एकदा खोटं बोलल्याच्या नंतर किंवा एकदा लबाड बोलल्याच्या नंतर त्याचा एक अंगठा गळून पडला, देवानं सांगून बरं का. आपलं तर दिवसामध्ये कमीत कमी 50 वेळेस खोटं बोलतो. मी तर असं सांगतो, आपला केस सुद्धा वैकुंठाला जाणार नाही, देवानं सांगून सुद्धा. आणि वर्णन असं केलेलं आहे, हा धर्मरक्षक ब्राह्मण भक्त धर्मराज श्रीकृष्ण भगवंत वैकुंठाला गेल्याच्या नंतर शरण जर कुणाला गेला असेल तर शरण जाण्याचं कारण सांगितलेलं आहे. लहानपणापासून शरण सुद्धा तो गेला कुणाला? लहानपणापासून शरण गेला कृष्णाला. कृष्ण वैकुंठ धामाला निघून गेल्याच्या नंतर सुद्धा तो शरण गेला, तो म्हणजे कृष्णाला. त्याचं कारण एक आहे, शरण जात असताना कुणालाही शरण जायचं नाही बरं का. शरण जात असताना देव सुद्धा तसा असावा, शरण जात असताना संत सुद्धा तसे असावे, शरण जात असताना माणूस सुद्धा तसा असावा आणि शरण जात असताना गुरु सुद्धा तसा असावा. अशाच व्यक्तीला शरण जायचं. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला, महाराज तुम्ही नेमकं शरणांगती कुणाची करता? तुकोबारायांनी हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये सुंदर अभंगामध्ये वर्णन केलं. शरण शरण हनुमंता, काय भक्ती जात्या वाटा, काय भक्ती जात्या वाटा. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. का शरण गेले? शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या कुमारा. शरण जात असताना शरण गेले ते म्हणजे कोण? धर्मरक्षक ब्राह्मण भक्त धर्मराज शरण जर कुणाला गेले असतील तर शरण गेले ते म्हणजे कृष्णालाच. कारण काही मंडळी अशी असतात का नाही, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, चरणरंगी दृढ भावो, देह जावो अथवा भावो पांडुरंग. काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. शरण जात असताना माणसानं एकदाच निर्णय घ्यायचा, नेमकं शरण जायचं कुणाला. शरण जात असताना पक्ष कधी बदलायचा नाही,
शरण जात असताना माणूस कधी बदलायचं नाही. एकदा निर्णय घेतला ना, परत असताना तो असणारा बाजूला सरकायचं नाही. याच्याकरता 2 मिनिटाचा दृष्टांत थोडंसं साईडला चलतो बरं का. आपलं वेगळं आहे, साधू संतांचं वेगळं आहे, आणि काही महात्मे पाठीमागं होऊन गेले, राजे महाराजे, त्यांच्यामध्ये तसे अनेक दृष्टांत आहेत, पण एकच महाभारतामधला दृष्टांत मांडतो. दृष्टांत आहे तो कर्णाचा. आणि कर्णाच्या दृष्टांतामध्ये वर्णन असं केलेलं आहे, कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध सुरुवात होणार, आणि युद्ध सुरुवात होण्याच्या अगोदर कर्णाला माहिती नाही की माझी वडील कोण आहेत, आणि कर्णाला माहिती नाही की माझी आई कोण आहे. कर्णाचा भास असा होता, मी सूतपुत्र आहे आणि एका राधेच्या पोटी, म्हणजे एक साधारण असणारी स्त्री आहे, कोळ्याची पत्नी आहे, हिच्या पोटी मी जन्माला आलो, म्हणून कर्णाचा एक भास असा होता. पण घटना अशी घडली, युद्ध काही दिवसात सुरुवात होणार, कौरव आणि पांडवाचं युद्ध आहे, आणि त्या युद्धामध्ये जी गोष्ट कर्णाला माहिती नाही ती गोष्ट श्रीकृष्ण भगवंतानं येऊन कर्णाला सांगण्याकरता सुरुवात केली. कर्णा, लक्षात ठेव, तुझे वडील कोण आहे तुला माहिती नाहीत, तुझी आई कोण आहे तुला माहिती नाही, पण तुला खरं सांगू, तुझे वडील जर सांगायचे म्हटलं तर सूर्य, तुझे वडील म्हणजे सूर्य, आणि आई जर सांगायची म्हटलं तर ही 5 पांडव आहेत का नाही, एक म्हणजे माद्री आणि दुसरी म्हणजे कुंती. लग्नाच्या अगोदरचा जर भाग सांगायचा म्हटलं तर कुंतीच्या पोटी जे सगळ्यात अगोदर जे जन्माला आलेलं आहे रत्न, ते म्हणजे कर्ण, म्हणजे तो. लक्षात ठेव, 5 पांडवाच्या अगोदर जन्म जर कोणाचा असेल तर कर्णा तुझा आहे. आणि माझी तर विनंती आहे, कुंती वा वा, पहिला कृष्ण सांगती कृष्णाला, कर्णा मागवती रे पहिला. कुंतीनं सांगण्याकरता सुरुवात केली, कृष्णा, या 5पैकी जर पहिला जर कोण असेल तर पहिला असणारा कृष्ण आहे. कृष्णानं स्वतःहून कर्णाला सांगितलं, कर्णा, तुला जर युद्धच खेळायचं असेल तर माझी विनंती अशी आहे, फक्त तू पक्ष बदल बर का. कर्णाला सांगितलं, तू काय कर, फक्त पक्ष बदल. आज तू उभा आहेस कुणाकडून, तर आज कौरवाकडून असणारा तू उभा आहेस. माझी विनंती आहे तुला, जर तू पक्ष बदलला आणि पांडवाकडे जर आला ना, तर पांडव माझ्या शब्दाच्या बाहेरचे नाहीत. युद्ध जर तुम्ही जिंकलं ना, तर राजगादीवर मी धर्माला बसवणार नाही, तर राजगादीवर कर्णा मी तुला बसविल. फक्त तू काय कर, पक्ष बदल. याच्या पुढे सांगू, कुंतीनं सुद्धा उपदेश केला, आणि कुंती सुद्धा सांगते, कर्णा, माझी विनंती आहे बाबा, तू काय कर, इकडला पक्ष सोडून इकडे ये. कर्णाचे शब्द ऐका बर का. कर्ण काय बोलतो, आई, आज हे शब्द बोलण्याच्या ऐवजी तू अगोदर जर बोलली असतेस तर एवढी माझी हेळसाण झाली नसती बर का. कृष्णाला बोलण्याकरता सुरुवात केलं, कृष्णा, तू आज मला म्हणतो पक्ष बदल, पण लक्षात ठेव, ज्यावेळेस माझजवळ काही सुद्धा नव्हतं, दुर्योधनानं मला राजा करून टाकलं. याच्या पुढे सांगू, कौरवांनी जर युद्ध जर कुणाच्या असणाऱ्या हिमतीवर जर तयार केला असेल, किंवा युद्ध खेळण्याकरता जर तयार झाले असतील, तर त्याला एकमेव कारणीभूत आहे कर्ण, एकटा मी. याचं कारण एक आहे, दुर्योधनानं पांडवाच्या सोबत जे युद्ध आज जुंपलेलं आहे, ते फक्त असणारं दुर्योधनाला माहिती आहे की माझ्या पक्षामध्ये भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, एवढंच नाही द्रोणाचार्य आहेत, एवढंच नाही तर माझ्या पक्षामध्ये असणारे कर्णासारखे आहेत. म्हणून मी या ठिकाणी पक्ष मात्र बदलू शकत नाही. भला माझा प्राण जरी गेला तर मी तिकडल्या बाजूला येणार नाही. माझा सांगण्याचा भाग एक आहे, अहो, मुख्यमंत्र्याचं पद, पंतप्रधानाचं पद सुद्धा त्याग करून कर्णानं पक्ष मात्र बदलला नाही. एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठ. तसं इथं वर्णन केलेलं आहे. धर्मानं सुद्धा शेवटची वेळ आल्याच्या नंतर कृष्ण भगवंत वैकुंठ धामाला सुद्धा निघून गेले, पण पक्ष मात्र बदलला नाही.
एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे काम नाही येथे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, आणि केला राज्यभार चाले ऐसा. तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. पुढं प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केला. सांगा, या कलियुगामध्ये मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर माणसाच्या जातीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर एक जात नाही. खऱ्या जर जाती सांगायच्या म्हटलं तर खऱ्या दोनच जाती, एक पुरुषाची आणि एक असणारी स्त्रियाची. पण या दोन जाती सोडून माणसाने काय केलं, अनेक जाती निर्माण केल्या. कुणी म्हणतं मी चांभार आहे, कुणी म्हणतं मी कुंभार आहे, कुणी म्हणतं मी माळी आहे, कुणी म्हणतं मी मराठा आहे, कुणी म्हणतं मी वंजारी आहे, कुणी म्हणतं मी मातंग आहे. ह्या माणसांनी पाळलेल्या असणाऱ्या जाती आहेत. खरं सांगू, इथं वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळे असणारे धर्म आहेत. सुताराचा धर्म लाकूड आणणे तासणे, सुताराचा धर्म. चांभाराचा धर्म चप्पल असेल चप्पल तयार करणे. माळ्याचा धर्म आमुची माळी याची जात, शेत लावू बागायत. आपला शेतकऱ्याचा धर्म सांगितला, तो शेती करणे आपला असणारा हा धर्म सांगितला. म्हणजे प्रत्येक जणाचा असणारा वेगवेगळा असणारा हा धर्म आहे. एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, 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 निर्णय हायसा वेदशास्त्री, निर्णय हायसा वेदशास्त्री, निर्णय कर्म धर्म जांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. एकदा सगळ्या जणांना विनंती आहे, शंभूदेव करता एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा. आपल्याला डोळे नाहीत बरं का, आपल्याला डोळे आहेत, यांना डोळे नाहीत. डोळे असून सुद्धा हरिपाठ पाठ नाही, डोळे असून हरिपाठ पाठ नाही. वाचता येतं, पेपर वाचता येतो, मोबाईल बघता येतो, एसटीचा बोर्ड वाचता येतो, तरी हरिपाठ पाठ होत नाही. आणि हरिपाठ एवढा सोपा पण नाही बरं का. 27च अभंग आहेत. पण काही जणाला जर म्हणण्याकरता सांगितलं तर काही जण म्हणतात मी माग म्हणतो बरं का, पुढं जमत नाही मला. त्याचं कारण एक आहे, याच्यानंतर पुढला अभंग कोणता हेच लोकांना कळत नाही. ही झाल्यानंतर पुढला कोणता. बरं, पुढला समजला अभंग, त्याचं शेवटचं चरण काय हे कळत नाही बरं का. सगळ्याचं चरण एकच आहे, ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, बस संपलं. आणि काही त्याच्यामध्ये अशा काही भाग आहेत, हरिपाठ पुढं गेलेला माग येतो, माग गेलेला पुढं जातो बरं का. 2-3 चरण तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात राहतील. पहिल्या ओळीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे आणि त्याचं शेवटचं चरण असं आहे, ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मणी अनंत जन्मोनी पुण्य होय. पहिल्या ओळीमधला 3ऱ्या क्रमांकाचा अभंग. आणि 3ऱ्या ओळीमधला 7व्या क्रमांकाचा एक अभंग असाच आहे. तो कसा सांगतो, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मणी. आणि तिथं चरण काय माहिती का, तेने वैकुंठ भुवनी घर केले,
जर तिथपर्यंत हरिपाठ गेल्याच्या नंतर एखाद्या पट्ट्यानं जर म्हणण्याकरता सुरुवात केलं का नाही, अनंत जन्मोनी पुण्य होय, मग आता रात्रभर हरिपाठ चालू द्या, हरिपाठ संपणार नाही बरं का. तिथपर्यंत जाणार, परत येणार, बस संपलं. म्हणजे हे इतका सोपा नाही. हा, आता इतकी भूमिका आहे. आणि आपल्या डोळ्यामध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर डोळ्यानं पाहत असताना मन चित्त बुद्धी असणारा जो काही भाग आहे तो विचलित होतो. पण ज्यांना डोळे नाहीत का नाही त्यांचं मन कुणीकडे जात नाही, बुद्धी कुणीकडे जात नाही ना चित्त कुणीकडे जात नाही. एकदा जर डोळे लावले का नाही तर डोळे लावल्याच्या नंतर ती नुसती मंडळी आवाजावूनच माणूस ओळखीतात, आवाजावूनच बरं का. आणि यांचं नावाच्या बाबतीत तर काय वर्णन करावं, शंभूदेव म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतारच बरं का एक. हा, जसं शिव महापुराणामध्ये एक अंधकासूर नावाचा असणारा दैत्य होऊन गेला, तो सुद्धा दोन्ही डोळ्यांना आंधळाच होता बरं का. पण भगवान शंकराचा निश्चिम असणारा तो भक्त, म्हणून सुंदर असणारी आपल्या कथेला ज्यांची साथ आहे, मी सुद्धा माझं परम भाग्य असणार समजतो बरं का. आताच्या कालामध्ये आता हे कथेचा असणारा भाग चालू आहे. प्रत्येक गावामध्ये सप्ताह आहे, भजनी मंडळ मिळत आहेत, वादनकार मिळत आहे, पण सिंत वाजवणारा भेटत नाही बरं का. आता तुम्ही जर मोबाईल उघडला ना तर व्हॉट्सअपला सुद्धा बातमी आहे लिहून पाठवलेली, जर कुणी शिंत वादक या तारखेपासून या तारखेपासून जर बसून असेल तर कॉन्टॅक्ट साधा, खाली नंबर दिलेला आहे. फेसबुकला सुद्धा तुम्ही आता फीस वाढवा बरं का. हा हा हा, ऐका, माणसाच्या जाती एक नाहीत, माणसाच्या जाती अनेक सांगितलेल्या आहेत. आणि हे माणसांनीच पाडलेल्या असणाऱ्या जाती आहेत. याता याती धर्म नाही विष्णुदासा. आपण जाती पाडल्या, पण देवाजवळ जात आहे का? देवाजवळ जात नाही. पंढरपूरला जा, कधी देवानं बोलण्याकरता पूजेला नका येऊ, पुता इथं पूजेला नका येऊ, मग खाली बस. देवाजवळ जर आपण पूजेकरता जर गेलो किंवा देवाचं दर्शन घेण्याकरता जर गेलो तर आजपर्यंत विठ्ठलानं कधी कुणाला बोलले का शब्द, तुम्ही या जातीचे आहे, तुम्ही त्या जातीचे आहे, दर्शनाला येऊ नका, असं विठ्ठलानं कधी सांगितलं? अजिबात नाही. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, कुणी या आणि दर्शन घ्या. देवाजवळ भेदभाव मात्र नाही. इथं वर्णन केलेलं आहे. माणसं जातीच्या बाबतीमध्ये अनेक जाती आणि वेगवेगळ्या माणसाच्या असणाऱ्या ज्या जातीची भूमिका सांगितली, वेगवेगळ्याचा वेगवेगळा असणारा धर्म सांगितलेला आहे. येथ वडील जे जे करीती तया नाव धर्मू ठेवीती. धर्म म्हणजे काय? वडिलांनी जे काही काम केलेलं आहे ते मुलानं करणं, याचं नाव धर्म. आता पहा, पण हे धर्म वेगवेगळे, पण माणसाचा सगळ्यात मोठा जर धर्म कोणता असेल तर भागवत या ग्रंथामध्ये सांगितलंय सगळ्यात मोठा धर्म माणसाचा कोणता. त्या धर्माच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. स वै पुंसाम परो धर्मो. श्लोक ऐका बर का. स वै पुंसाम परो धर्मो यतो भक्ती रधोक्षजे अहेतुके प्रति हता ययात्मा संप्रसिदती. माणसाचा सर्वश्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर देवाची भक्ती करत असताना मनामध्ये कसलाच हेतू ठेवायचा नाही, आणि मनामध्ये हेतू न ठेवता देवाची भक्ती करायची. आणि देवाची भक्ती जर केली तर माणसाचा सगळ्यात मोठा असणारा धर्म हा आहे. पण आपला खेळ तसा नाही बरं का. देवाकडे जात असताना मनामध्ये हेतू ठेवायचा आणि हेतू ठेवून देवाची भक्ती करायची. बोर जरी शेतामध्ये घ्यायचा असेल तर अगोदर नारळ घेऊन जातो देवाकडं, एरवीन येत नाही बरं का. बोर घ्यायचा म्हटलं तर देवाकडे जाणार, नारळ फोडणार. याच्या पुढे सांगू, सणावाराला देवाकडे जाणार, 10-20 रुपयाचं नारळ घेणार, बरोबर सोलणार, आणि सोलल्याच्या नंतर घराकडूनच काय करणार माहिती का, एक छोटासा ग्लास घेणार. कशा करता? पाणी सुद्धा देवाला देणार नाही, अजिबात नाही. ग्लास घराकडूनच घेऊन जाणार. नारळ फोडत असताना ओवाळतो देवाला, आणि देवाला ओवाळून नारळ फोडत असताना मोठ्यानं आवाज करत नाही किंवा मोठ्यानं फोडत नाही, असा दम्मानं फोडणार. एकदा त्याला चीर पडली का नाही नारळाला की बरोबर ग्लास त्या नारळाच्या खाली पकडणार, सगळं पाणी काढून घेणार.
आता पहा, पाणी घेतलं सगळं काढून, मग थोडं थांबावं तरी ना, कमीत कमी. अजिबात थांबत नाही बरं का. त्याला माहिती असतं हे पुन्हा सांडून जाईल पाणी. काय करतं, अगोदर पिऊन घेतं, पाणी पिऊन घेणार अगोदर, आणि पुन्हा काय करणार, पाणी एकदा पिलं ना, आत्मा थंड असा शांत झाला का नाही, पुन्हा जोरात फोडणार. तेवढ्या वेळामध्ये काय होतं माहिती का, त्या नारळाचा एक तुकडा असा उडतो आणि उडल्याच्या नंतर कुठेतरी साईडला जाऊन पडतो. आता सगळ्यांनी नारळ फोडणारी मंडळी आहेत, खोटं बोलू नका, खरं बोला बरं का. तुम्ही नारळामधला चांगला तुकडा देवाला दाखवता का उडून गेलेला दाखवता? नारळामधला दाखवत नाही बरं का, अजिबात नाही. तो जो भरलेला आहे का नाही, ज्याला माती वगैरे लागलेली आहे, तो तुकडा उचलून आणायचा, देवाच्या समोर ठेवायचा, हात जोडायचे, देवाला सांगायचं, देवा बोरला पाणी लागू दे, सोयाबीनला 12 पोत्याचा उतार येऊ दे, बस शेती चांगली पिकू दे, बस मुलाचं लग्न होऊ दे, मुलीचं लग्न होऊ दे, नातरुंड पतरुंड सगळा आनंद जे जे कार होऊ दे. बस माझा सांगण्याचा भाग एक आहे, देवाला काही पिसाळ्याला कुत्रं चावलंय का? म्हणजे एवढूशा तुकड्यावर तुमचे एवढे काम करण्याकरता. अरे कमीत कमी देवाला देत असताना व्यवस्थित द्यावं. म्हणजे भक्ती करत असताना हेतू मात्र कसलाही मनामध्ये ठेवायचा नाही, आणि हेतू न ठेवता देवाची भक्ती करायची. तो माणसाचा सर्वश्रेष्ठ असणारा धर्म. आणि भक्ती केल्याच्या नंतर नियम तर असा सांगितलेला आहे, देवानं म्हणावं मागा, देवानं म्हणावं मागा, आणि भक्तानं म्हणावं मला काही नको बरं का. देवानं म्हणावं मागा, देवासी काही न मागते कोणासी, शक्यतो देवाला काही सुद्धा असणार मागायचं नाही. आणि देव सुद्धा कोणाकोणाचे काम करतो हे पण ऐका बरं का. जो भक्त देवाला काही मागत नाही, जो भक्त देवाला काही मागत नाही, देव त्याच्याकडे होऊन सारखं म्हणतो काहीतरी मागा ना, काहीतरी मागा ना. कशा करता देव असा करतो, त्याचं कारण एक आहे. देवाला असं वाटतं यांनी जी माझी भक्ती केलेली आहे का नाही, त्या भक्तीतून मी उत्तीर्ण व्हावं, किंवा माझ्यावर ऋण आहे यांचं, काहीतरी ऋण असणारं फेडावं म्हणून देव येतून सांगतो काहीतरी मागा ना, काहीतरी मागा ना. तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे, काही न मागती देवा त्याची करो धावे सेवा, हळूहळू फेडी ऋण रूपे होवोनिया दीन. देव कुणाचेही काम करत नाही. जो भक्त देवाकडे काही मागत नाही, देव त्यांचेच असणारे काम करतो. म्हणून माणसाचा सगळ्यात मोठा जर धर्म कोणता असेल, देवाकडे काही न मागणे आणि हेतू कसलाच मनामध्ये न ठेवणे, याला म्हणायचा असणारा सर्वश्रेष्ठ असणारा हा धर्म. बस आता दुसरा प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. सांगा, आम्ही जी देवाची आज भक्ती करत आहोत, अखंड हरिनाम सप्ताह करत आहोत, हरिपाठ करत आहोत, गाथ्यावरचं भजन करत आहोत, काकड आरतीचं भजन असेल, हरिजागर असेल, हे जे आम्ही सगळं करत आहोत, याचं नाव काय? तर याचं नाव आहे भक्ती. आम्ही करत आहोत म्हणजे हे भक्ती करत आहोत.
बरं, नेमकं आम्ही ही भक्ती केल्याच्या नंतर, अखंड हरिनाम सप्ताह ठेवल्याच्या नंतर नेमकं आमच्या पदरामध्ये पडतं तरी काय नेमकं, याच्याकरता व्यास महर्षींनी सुंदर असणारा भाग सांगितला. वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम. आज गाथ्यावरचं भजन भक्ती, काकडारती भक्ती, ज्ञानेश्वरीचं पारायण भक्ती. इथं येऊन प्रत्येक माणूस आज गुणागोविंदांना असणारा नांदत आहे, आनंदाच्या भूमिकेमध्ये राहत आहे, देवाची सेवा करत आहे. यांच्यामुळं होतं काय, तर याचं कारण सांगितलेलं आहे. माणसाच्या हातामधून आता भक्ती होत आहे. भक्ती, बरं झाली भक्ती, मग भक्ती झाल्यामुळं माणसाला फायदा काय, याचे 2 फायदे सांगितलेले आहेत. नंबर 1, त्या माणसाला ज्ञान कळतं. ज्ञान इथं आलं ना, इथं आल्याच्या नंतर पंक्तीला बसून जेवण केल्याच्या नंतर माणसाला ज्ञान होतं. तुम्ही म्हणाल कोणतं ज्ञान होतं, त्याचं कारण एक आहे. पंक्तीला बसून जर जेवण करायचं म्हटलं तर ज्ञान हे होतं, सगळ्याला वाढ झाल्याशिवाय आपण जेवण करायचं नाही, हे ज्ञान इथं होतं. सगळ्याचं जेवण झाल्याच्या नंतरच आपल्याला हात धुवायचा आहे किंवा उठायचं आहे, हे ज्ञान आपल्याला इथं होतं. जेवण कसं पंक्तीला बसून करावं लागतं, व्यवस्थितरित्या गुणागोविंदानं कसं नांदावं लागतं, हे घराकडे कळणार नाही. सगळ्या समाजामध्ये अशा यज्ञ मंडपामध्ये आल्याच्या नंतर माणसाला ज्ञान होतं. जर तुम्ही शहरला गेलात ना, शहरला मात्र हे असे कार्यक्रम वगैरे काही नसतात बरं का. त्या लोकांना वेळ पण नाही, अजिबात नाही. त्याचं कारण एक सांगतो. आता मी मुंबईला जातो, पुण्याला जातो, तुम्ही जेवढे कथेला येऊन बसलात का नाही, आता एवढे सुद्धा माणसं कथेला नसतात. ते आम्हाला एकदाच गुत देऊन टाकतात बरं का. हां, कथा सांगायला तुम्ही, वादनकार तुमचेच आणि ऐकणारे सुद्धा तुमचेच बरं का. बस ऐकायला कोणीच नाही. लोकांजवळ वेळच शिल्लक नाही आणि त्यांना कसं जेवण करावं, काय करावं, काही नाही. त्यांना जर बुंदीचा लाडू जर अगोदर वाढला ना पात्रावर नेऊन, ते लगेच खायला सुरुवात करते. त्यांना कळत नाही की वाढ झाली नाही झाली, काही नाही. पायातलं चप्पल काढणार नाहीत, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. माझा सांगण्याचा भाग आहे, ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा असणारा भाग कळतो. हे ज्ञान आहे. आता पहा, नंबर 2, भक्ती केल्याच्या नंतर ज्ञानाची प्राप्ती सुद्धा होते आणि भक्ती केल्याच्या नंतर वैराग्य सुद्धा प्राप्त होतं. कसं वैराग्य प्राप्त होतं? इथं जर तुम्ही कथा ऐकण्याकरता जर सुरुवात केली तर या श्रीमद भागवत महापुराणामध्ये रात्रीचे जे कीर्तन ठेवलेले आहेत, याच्यामध्ये कीर्तनकार मंडळी एखादा सुद्धा असा दृष्टांत सांगतो की तो दृष्टांत आपल्या मनाला लागतो. अरे, संताचा दृष्टांत असा आहे, काय त्यांनी भक्ती केली, तात्पुरत्या वेळेमध्ये माणसाला वैराग्य होतं, कधी जर पाप करू लागला तर त्याला स्मरण होतं. अशी अशी कथा आपण ऐकली बरं का. माणूस परत त्या पापाच्या रस्त्याला लागत नाही. म्हणजे इथं कथा श्रवण केल्याच्या नंतर एक म्हणजे, किंवा भक्ती केल्याच्या नंतर एक म्हणजे ज्ञान सुद्धा माणसाला प्राप्त होतं आणि नंबर 2 ला सांगितलं वैराग्य सुद्धा माणसाला प्राप्त होतं. वैराग्य वावुगे देश त्यागे, म्हणजे वैराग्य म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. हे वैराग्य फक्त कथा कीर्तनामध्येच असणारं हे होतं. आता पहा, तिसरा प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केला. सांगा, कथा ऐकल्याच्या नंतर नेमकं पुण्य कोणतं होतं? तर कथेच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. कथा त्रिविणी संगम. कथा कशी आहे? त्रिविणीचा संगम आहे. देव, भक्त आणि नाम. एक आहे गंगा, एक आहे सरस्वती आणि एक आहे यमुना. इथं वर्णन जर करायचं म्हटलं, कथा म्हणजे 3 स्वरूपामध्ये आहे. कथेच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. कथेमध्ये कोण असतं? कथेमध्ये असतो देव. कथेमध्ये कोण असतं? कथेमध्ये असतो भक्त. आणि या दोघाच्या मध्ये जो अंतराचा भाग आहे का नाही, जी मधली पोकळी आहे, हे भरून काढायचं काम करतं नाम. नंबर 1 देव, नंबर 2 भक्त आणि नंबर 3 ला सांगितलं नाम. कथा त्रिविणी संगम, देव, भक्त आणि नाम.
असा त्रिवेणीचा संगम आहे. आणि त्या कथेच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परम भक्त, झाली ते विश्रांती याचका सकळा, जीवी जीवन कळा श्रीमूर्ती रया. पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे, सख्यपणे अर्जुन नर नारायण, सृष्टी जनार्दन एक रूप, दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखिले रामचरण, बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद, विभीषणा वरद चंद्रहारक, व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकादिक शुकादिक योगी, रंगले श्रीरंगी परीक्षितीच्या अंगी ठसावले, उद्धव यादव आणि ते गोपाळ, गोपिकांचे मेळ ब्रह्मरूप, अनंत भक्ताराशी तरले ते वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी. म्हणजे इथं श्रवण केल्याच्या नंतर, कीर्तन केल्याच्या नंतर सनकादिकासारखे लोक सुद्धा पावन झाले. जर सनकादिक पावन होत असतील तर आपण का पावन होणार नाहीत? म्हणून सुंदर असणारी ही कथा आहे. आणि ही कथा शक्यतो माणसानं ऐकावी. त्याचं कारण सांगितलेलं आहे. का ऐकावी कथा? जर आम्ही ही कथा ऐकली तर आमच्या जीवनामध्ये नेमका परिणाम काय होईल याच्याकरता व्यास महर्षींनी सांगितलं. शृण्वताम, पहिला भाग सांगितला. शृण्वताम स्वकथाम कृष्णः पुण्यश्रवण कीर्तनः हृद्यन्तः स्थोय्य भद्राणि विधुनोती सुहृत्सताम. का कथा ऐकायची याचं कारण एक सांगितलेलं आहे. तसा जर विचार केला तर भगवंताचं खरं राहण्याचं ठिकाण म्हणजे वैकुंठ. पण एखादा माणूस जर कथा ऐकू लागला तर कथा ऐकत असताना भजन पूजन कीर्तन जर करत असेल तर त्या भगवंताला सुद्धा वैकुंठामध्ये राहू वाटत नाही. त्या भगवंताला वैकुंठाचा त्याग करावासा वाटतो. आणि जो माणूस कथा ऐकतो त्याच्या हृदयामध्ये येऊन भगवंत स्वतःहून राहतात. म्हणजे वैकुंठ सुद्धा त्यांना आवडत नाही. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. याच्याकरता सुंदर असणारा तो अभंग आहे बरं का. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, ज्या सुखा कारणे धन्य धन्य संताचे ते सदन, धन्य धन्य संताचे ते सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला.
बालकृष्ण भगवान की, महामुनी शुकाचार्य महाराज, जय जय श्री राधेश्याम. आता आपण सगळेजण कथा ऐकत आहोत. कथा ऐकत असताना आता आपली तेवढी दृष्टी नाही बरं का, लक्ष करा, आपली तेवढी दृष्टी नाही. खास जर विचार केला न खास जर तुम्ही ओरिजिनल दृष्टीनं जी भगवंतानं दृष्टी दिलेली आहे, या चर्मचक्षु नावाच्या दृष्टीनं तो भगवंत दिसणार नाही. पण भगवंतानं जर आपल्याला येऊन कृपा करून जर दृष्टी दिली ना, आणि आता जर तुम्ही पाहण्याकरता जर सुरुवात केली, तर जेवढे आपण कथेमध्ये बसलेली मंडळी आहोत का नाही, आता आपल्या हृदयामध्ये साक्षात स्वरूपामध्ये येऊन श्रीकृष्ण भगवंत विराजमान आहेत. जर तुमच्या हृदयामध्ये जर श्रीकृष्ण भगवंत विराजमान नसते, तर तुम्ही इथं येऊन बसला नसता. त्याचं कारण एक आहे, म्हणजे आता तुम्हाला इथं जे बसवलंय का नाही, आता इथं येऊन तुम्हाला बसवलेलं आहे म्हणजे कृष्णानं. त्याचं कारण एक आहे. आणि हे कुणाकुणाला देव बसवतो माहिती का? ज्याचं अनंत जन्माचं पुण्य आहे का नाही, ते त्यालाच बसवतो. आणि ज्याचं अनंत जन्माचं पुण्य नसेल, तो इथं येऊन बसत नाही. लक्ष करा बरं का, तो इथं येऊन बसत नाही. आणि ज्याचं अनंत जन्माचं पुण्य नसेल, याच्याकरता वर्णन असं केलेलं आहे, तो मात्र इथं येऊन बसू शकत नाही. आता पहा, आपल्या हृदयामध्ये व्यास महर्षी वर्णन करतात, शृण्वताम स्वकथाम कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन रुद्यंतः स्थोय्य भद्राणी विधुनोती सुहृत्सताम. आता देव जिथं येतो का नाही, देव जिथं येतो, देव तिथं आल्याच्या नंतर मग मात्र कसलीही आपत्ती माणसावर येत नाही. काही गोष्टी सांगतो, लक्षपूर्ण ऐका बरं का. माणसाचा मृत्यू होत असताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये माणसाचा मृत्यू होईल, पण शक्यतो कीर्तनामध्ये, कथामध्ये, पोथीमध्ये माणसाचा मृत्यू कधी सुद्धा होत नाही, कधीच होत नाही. असा एखाद्या वेळेस घटना अशी घडू शकते की तो कीर्तन भजनामध्ये असणारा मृत्यूचा असणारा तो भाग होतो, तो भाग वेगळा आहे. पण असा क्वचित भाग तुमच्या दृष्टीला नजरेला पडेल, ऐकण्याकरता मिळेल. लाखामध्ये एखाद्या वेळेस अशी घटना घडते, पण शक्यतो घडतच नाही अशी. का माणसाचा मृत्यू होत नाही कथा कीर्तनामध्ये? त्याचं कारण एक आहे, यमाला माणसाला घेऊन जाण्याकरता कुठलीही परवानगी आहे. माणसाला घेऊन जायचे ना, त्याला कुठली सुद्धा परवानगी आहे. पण भजन पूजन कीर्तन करत असताना यमाला घेऊन जायची परवानगी नाही. याच्या पुढे आणखी सांगतो, आज सगळ्या जणांचं आयुष्य मोजण्याकरता यम असणारा हा मापारी आहे. सगळ्या जणांचं आयुष्य तिथं मोजत बसलेलं आहे बरं का. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला तो वाट बघत आहे, याचं किती आयुष्य राहिलं. पण कथा कीर्तनामध्ये बसत राहा, एवढं तुम्हाला आयुष्य बोनस मिळेल. म्हणजे इथल्या कथेच्या बाबतीमध्ये तुमची गणना त्याला करता येत नाही. इथं तुम्ही 7 दिवसापर्यंत थांबलात ना, यमाला स्वतःला होऊन 7 दिवस तुम्हाला आयुष्य जास्त द्यावं लागतं. कशा करता? कथेची वेळेची आज्ञा नाही. आणि जिथं भगवंत येऊन राहतो तिथं मात्र त्या हृदयामध्ये सुद्धा पापी वासना माणसाच्या जवळ राहत नाहीत, अजिबात राहत नाहीत. जिथं येऊन भगवंत राहतो तिथं कसलीही पापी वासना शिल्लक राहत नाही. विधुनोती सुहृत्सताम. म्हणजे देव काय करतो? आपल्या खडगानं, आपल्या त्रिशूळानं, आपल्या सुदर्शन चक्रानं जेवढी काही पापी वासना शरीरामध्ये आहे, जिथं देव येऊन राहतो त्या अंतकरणाच्या साईडचा असणारा जो भाग आहे, सगळा भाग असणारा तो स्वच्छ करून टाकतो. म्हणून माणसानं कधीही काय करायचं? कीर्तनामध्ये येऊन बसायचं. याच्या पुढे सांगू, कथेमध्ये येऊन बसायचं. जिथं पोथी पुराण चालू असेल तिथे येऊन बसायचं. त्याचं कारण एक आहे, आपल्यासोबत जर येणारं जर काय असेल तर दुसरं तिसरं काही येणार नाही. आपल्यासोबत येण्याकरता हीच गोष्ट येणार आहे. त्याचं कारण एक आहे, उद्या जर आपण माझ्या सहित, कारण मरण हे कुणाला चुकणार नाही,
उद्या जर तिथं यमनगरीमध्ये जर आपण पोहोचलो आणि देवानं जर प्रश्न विचारला सोबत काय आणलं, तर तिथं आपल्याला सांगता आलं पाहिजे हरिपाठ सोबत आणला बरं का. देवाला असं सांगता आलं पाहिजे काकडा सोबत आणला, देवाला असं सांगता आलं पाहिजे कथा कीर्तनामध्ये मी बसलो, हे सांगता येईल. पण तिथं देवाला असं सांगता येणार नाही मी 20 एकर कमवलं 25 एकर कमवलं, हे मात्र सांगता येणार नाही. त्याचं कारण एक आहे, आपल्या सोबत जर काय येतं असेल तर दुसरं तिसरं काही सोबत येत नाही, आपल्या सोबत फक्त एकच येतं बस. सोबत येत असताना पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती, पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती, येर तेरा हाती जेथीचे जेथी, येर तेरा हाती जेथीचे जेथी, पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती, पाप पुण्य अंती दोन्हीची सांगाती, येर तेरा हाती जेथीचे जेथी, येर तेरा हाती जेथी. आपल्या सोबत येत असताना काय येतं, फक्त पाप, आणि आपल्या सोबत येत असताना फक्त असणारं पुण्य, दुसरं तिसरं काही सोबत येत नाही. म्हणून जिथं भगवंत येतो का नाही, जिथं भगवंत येतो सगळ्या असणाऱ्या पापी वासना भगवंत काय करतो, अशा कट करून टाकतो. म्हणून कथा कीर्तनामध्ये येऊन बसायचं. आता पुढला प्रश्न विचारलेला आहे, सांगा आतापर्यंत देवानं अवतार किती घेतले आणि एवढे अवतार घेऊन देवानं कोणत्या कोणत्या लीला केल्या, एवढे आम्हाला अवतार सांगा. तसं देवाचे जर अवतार जर विचारला ना प्रश्न, तर देवाचे अवतार कुणाला सुद्धा सांगता येत नाहीत. तुम्हाला कसं काय सांगता येत नाही, याला सोपा भाग सांगतो. आपण सगळे मानव आहेत, मनुष्य आहेत. आपल्या शरीरावर केस किती आहेत हे कुणाला सांगता येईल, कुणाला सुद्धा सांगता येणार नाहीत. आपल्या शरीरावर केस किती आहेत हे कुणाला सुद्धा सांगता येणार नाही. तसं देवाचे अवतार किती आहेत हे सुद्धा कुणाला सांगता येणार नाहीत. याला एक प्रमाण सांगतो काकड आरती मधले. स्वरधरा. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, किती देवाचे अवतार. देवाचे अवतार एक नाहीत बर का, अनंत रूपे अनंत वेसे देखिले मे त्यासी. अवतार एक नाहीत, देवाचे अवतार अनेक. बरं, देवाचे रूप सुद्धा अनंत रूप. आता सांगतो नेमकी रास कशाला म्हणायची हे अगोदर सांगतो बरं का. आता जे जुने माणसं आहेत त्यांनाच लक्षात येईल बरं का, रास नेमकी कशाला म्हणतात. आता राशी राहिल्या नाहीत, आणि आपलं प्रमाण असं आहे अवताराच्या राशी. राशी बरं का, राशी शब्दाचा अर्थ असा होतो, जुन्या काळामध्ये साळीची असायची रास, असा खड्डा असायचा आणि अशी साळ अशी हे करायची, पुन्हा भरण्याकरता ते खड्ड्यातून साळ बाहेर काढायची. ज्वारीची असायची रास, तुरीची असायची रास, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारी रास असायची. का, त्या कालावधीमध्ये काही मळयंत्र वगैरे असणार काही नव्हतं बरं का. एखाद्या वेळेस जर आपल्याला पिकाला असणार व्यवस्थित जर करायचं असेल किंवा धान्य काढायचं असेल तर काय करायचं माहिती का, एक मोठं असणार असं लाकूड रवायचं, आणि लाकूड रवल्याच्या नंतर 2-4 बैल त्याच्या साईडला असे गोल फिरवायचे. त्याला तुम्ही काय म्हणत होतात, मळण बरं का, मळण. आणि ते बैल सारखे असे फिरवायचे. फिरवल्याच्या नंतर त्यांच्या पावलामधून तुडवलेला जो काय भाग आहे का नाही, ते धान्य असं बाजूला काढायचं, परत टाकायचं, त्याची एक रास तयार करायची.
रास तयार केल्याच्या नंतर रास भरण्याकरता सुद्धा नियम सांगितलेला आहे, जुने माणसं वापरायचे. एक म्हणजे त्याच्या डोक्याला काहीतरी बांधलेला असावं बरं का, एखादी टोपी असावी. रास भरत असताना चप्पल जमायचं नाही तिथं, अजिबात नाही. आणि त्याच्यावर काहीतरी नवीन वस्त्र असं झाकायचं. कशा करता? कुणी बघूनी. आणि ते पोते भरत असताना सुद्धा बारकं टोपलं घ्यायचं नाही, त्या कडीकून असं भरण्याकरता सुरुवात करायची. आता रास आहे का? आता रासच नाही. आता रास शब्दाचा अर्थ असा होतो ज्याच्यामध्ये भरपूर असणारे धान्याचे कण आहेत. जे धान्याचे कण जो रास भरणारा माणूस आहे त्याला सुद्धा मोजता येत नाही, त्याचं नाव रास. आणि देवाचे अवतार किती आहेत? अवताराच्या राशी. राशी एक नाही बरं का. राशी शब्दाचा अर्थ आहे अनेक राशी. जसं अनेक राशीमध्ये धान्य असणारं जे आहे आणि त्याचे कण किती आहेत हे कुणालाच सांगता येत नाही, तसे देवाचे अवतार किती आहेत हे कुणालाच सांगता येत नाही. मग काही मंडळींनी प्रश्न विचारला, शौनक मंडळी प्रश्न विचारतात सूत महर्षींना, मग अवतार तुम्हाला सांगता येत नाहीत, नका सांगा, अवतार भरपूर आहेत, पण आमची विनंती अशी आहे जास्त अवतार सांगू नका, छोटे 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 छोटे. आमचं असं मत आहे कमीत कमी मोजके अवतार सांगा. संत महात्म्यांनी तुकोबाराय असतील, नाथराय असतील, निळोबाराय असतील, या साधू संतांनी देवाचे फक्त मुख्य असणारे 10च अवतार सांगितले. नंबर 1 कच्छ म्हणजे कासव, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बलराम असे जे काही अवतार आहेत देवाचे हे फक्त 10 अवतार असणारे सांगितले. आणि श्रीमद भागवत महापुराणामध्ये देवाचे अवतार सांगितले ते म्हणजे 1 आणि 2 नाहीत, 24 असणारे अवतार सांगितले. ते एक अवताराचं वर्णन करतो. सगळ्यात अगोदर भगवंताचा जर पहिला अवतार कोणता असेल तर भगवंताचा पहिला अवतार सांगितलेला आहे. त्या अवताराचं वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेला या सृष्टी तलावर, या पृथ्वी तलावर काहीच नव्हतं त्याच्या अगोदरचा भाग सांगितला बरं का. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे. तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तेथे एक ढाल गज निर्माण झाली. पहिला अवतार देवाचा सांगितला. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होती पाही, कानोबा तेरी तेरी ते. आता पहा, काहीच नव्हतं त्यावेळेला देवानं पहिला अवतार घेतला. तो अवतार असा आहे, काही नव्हतं, एकाचे 2 होण्याकरता देवानं मायेचा अंगीकार केला. आणि मायेचा अंगीकार केल्याच्या नंतर देवानं पहिला अवतार घेत असताना 10 इंद्रिय निर्माण केले. 10 इंद्रिय कोणते ऐका बरं का. नंबर 1 पंच ज्ञान इंद्रिय आणि 5 असणारे कर्म इंद्रिय. ज्ञान देणारे इंद्रिय कोणते? क्षोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. नंबर 1 क्षोत्रम म्हणजे कान. आज आपल्याला कोण बोलतं, आवाज कसा आहे हे जर कशामुळं कळत असेल तर कानामुळं आपल्याला ऐकू येतं, क्षोत्रम. नंबर 2 चक्षुः म्हणजे, चक्षु म्हणजे डोळा. हा डोळा काय करतो माहिती का? डोळा सुद्धा 2 रूप दाखवतो. नंबर 1 चांगलं रूप जर डोळ्यानं जर दाखवलं तर त्याला आनंद होतो, आणि त्यानं जर वाईट रूप दाखवलं तर माणसाला दुःख होतं. चक्षु म्हणजे ज्ञान देण्याची भूमिका. क्षोत्रम चक्षुः स्पर्शनम च. स्पर्शनम म्हणजे त्वचा.
रात्रीच्या वेळेला जर माणूस जर झोपला ना, गादी जर चांगली असेल तर त्याच्या शरीराला असं मऊ मऊ असं लागतं बरं का, हे त्वचेमुळं कळतं. आणि त्यालाच एखाद्या वेळेस काही दगड लागला किंवा काटा लागला की टोचलं का नाही, हे कशामुळं कळतं माहिती का? काट्यामुळं कळत नाही किंवा दगडामुळं कळत नाही, तुमचे जे शरीरावरचं कातड आहे का नाही, त्वचा, या त्वचेमुळं तुम्हाला कळतं. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम. रसनम म्हणजे जीभ. जीभ काय करते माहिती का? जीभ तुम्हाला दोन स्वाद देते. नंबर एक, जर सुंदर स्वरूपामध्ये जर मठ्ठा असेल का नाही, आता आज पंक्तीला बनवला ना, मठ्ठा असणारा कसा असतो? गोड असतो. गोडच असतो का? थोडा थोडा आंबट असतो. हे कशामुळे तुम्हाला कळालं? याचं कारण सांगितलेलं आहे. हे कानामध्ये टाकून बघा 2 थेंब. कान तुम्हाला कधी सांगेल का हे आंबट आहे का गोड आहे? कान सांगू शकत नाही. याच्या पुढे सांगू, 2 थेंब डोळ्यामध्ये टाकून बघा, डोळा सांगेल तुम्हाला आंबट आहे का गोड आहे? सांगू शकत नाही. याच्या पुढे सांगू, त्वचेवर 2-3 थेंब टाकून बघा, त्वचा सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही. पण एकमेव जीभ अशी आहे, 2 घोट घेतल्याबरोबर जीभ सांगते नाही नाही आंबट आहे बरं का. याचं कारण आहे, तुम्हाला जे ज्ञान होतं ते ज्ञान होण्याला कारण आहे पंच ज्ञान इंद्रिये. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेवच. घ्राण शब्दाचा अर्थ होतो नाक. नाक काय करतं माहिती का? गाव जर जवळ आलं आणि जर दुर्गंधी आली तर दुर्गंधी आल्याच्या नंतर नाक लगेच सांगतात रुमाल काढा नाकाला लावा. हे कान सांगू शकत नाही, डोळे सांगू शकत नाही, दुसरं कुणीच सांगू शकत नाही. नाक तुम्हाला बरोबर ज्ञान देतं. म्हणजे हे पंच ज्ञान इंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय कोणतेच सांगतो. नुसतं ज्ञान होऊन उपयोग होत नाही, ज्ञान होऊन चालत नाही. ज्ञान झालं तर ज्ञान होऊन सुद्धा पोट भरत नाही. तुम्हाला कसं काय? उदाहरणार्थ, सुंदर पत्रवाळी तुम्हाला टाकली, पंच ज्ञानेंद्रिय तुमच्या जवळ आहेत, पण कर्म करणारे पंच जे कर्म इंद्रिय आहेत ते तुमच्या जवळ नाहीत, तरी तुमचा उपयोग नाही. तुम्हाला कसं काय? आता पहा, चपाती वाढली, भात वाढला, वरण वाढलं, मठ्ठा वाढला, ही सगळी पत्रवळी अशी व्यवस्थित केली. ज्ञानानं तुम्हाला कळालं, डोळ्यानं कळालं, कानानं कळालं, सगळ्या गोष्टीनं तुम्हाला ज्ञान झालं. पण जर कर्म इंद्रिय जर व्यवस्थित नसतील ना, तर तुम्हाला काही त्याचा स्वाद घेता येणार नाही. नंबर 1, कर्म इंद्रियाच्या बाबतीमध्ये 5 कर्म इंद्रिय सांगितले आहेत. नंबर 1 वाणी, नंबर 2 हात, आणि नंबर 3 पाय, आणि मल विसर्जन किंवा मूत्र विसर्जन करण्याची असणारी क्रिया, हे पंच असणारी कर्म इंद्रिय. याच्यापैकी एकानं जरी काम करण्याची क्रिया जर सोडून दिली तर माणसाच्या आयुष्यामध्ये जिवंत राहूनच उपयोग नाही. तुम्हाला कसं काय? उदाहरणार्थ, ताट समोर चांगलं वाढलं आणि कर्म करणारे इंद्रियच माणसाचे बरोबर नाहीत, तरी त्याचा उपयोग नाही. नंबर 1, ताट वाढलं ना हातच काम करत नाहीत, म्हणजे दोन्ही हातावून असणारा अर्धांग वायू झालेला आहे आणि त्याला जेवताच येत नाही. काय उपयोग आहे त्याचा? त्याचा काही उपयोग नाही. याच्या पुढे सांगतो, काही लोक म्हणतील मग त्यांच्या हाताहून जरी अर्धांग वायू झाला असेल तर आम्ही दुसरे जण त्याला खाऊ घालू. घातलं दुसऱ्यांना खाऊ. पण दुसरं कर्म इंद्रियाचं काम सांगितलं, हे 2 बंद पडले. दुसऱ्याचं काम सांगितलं चावण्याचं. लक्ष करा बरं का, चावण्याचं. जर पहिल्याचं काम आपण भागवलं तर दुसऱ्याचं काम आपण भागवू शकत नाही, त्याला चावायचे. आता जर मुखानं जर नाही चावलं का नाही तर ते पचन सुद्धा व्यवस्थित होत नाही. काही लोक म्हणतील नका चावू द्या, आम्ही त्याच्याकरता एक मिक्सर आणू. आणलं 5,000 रुपयाचं मिक्सर. आता आहे ते लोक बरं का, असं त्यांना चावता येत नाही, त्यांना ते काय करावं लागतं, बरोबर मिश्रण करून त्याला ज्यूस सारखं करावं लागतं आणि बरोबर त्यांच्या मग मुखामध्ये टाकावं लागतं. काही लोक म्हणतील नका कर्म इंद्रियानं काम करू द्या, हातानं नका काम करू द्या, वाणीनं नका काम करू द्या, आम्ही तो सुद्धा भाग करू. पण तिसरा